नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। शेवगाव शहरातील नवीन पाणी योजनेच्या संदर्भात शेवगाव कृती समितीची बैठक संपन्न। फेरसर्वे केल्याशिवाय काम सुरू होणार नाही, मुख्याधिकारी विजय घाडगे। शेवगाव शहरामध्ये होऊ घातलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी शेवगाव पंचायत समितीच्या मारुतराव घुले पाटील सभागृहामध्ये शेवगाव कृती समितीच्या सदस्यांची आज बैठक गुरुवार दिनांक 22 रोजी सकाळी आयोजित केली होती। यामध्ये कृती समितीचे सदस्य अरुण मुंडे व प्राध्यापक किसन चव्हाण यांनी पाणी योजना संदर्भात अनेक त्रुटी समोर आणल्या व नगर परिषदेचे सल्लागार यांनी त्या त्रुटी मान्य करून तातडीने फेर सर्वेक्षण करण्यात येईल असे सांगितले। शेवगाव शहरात होऊ घातलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या अनेक त्रुटी, त्यावर उपाययोजना या संदर्भात अधिकारी, ठेकेदार व कृती समितीची सदस्य यांच्यामध्ये चर्चा झाली। या चर्चेमधून ज्या त्रुटी समोर आल्या त्या त्रुटीवर उपाययोजना व पाईपलाईनचा फेर सर्वे केल्याशिवाय पुढील पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा अशी मागणी कृती समितीचे सदस्य अरुण मुंडे व किसन चव्हाण यांनी केले। यावर सविस्तर चर्चा होऊन शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी घाडगे यांनी पाणी योजनेचा फेर सर्वे केल्याशिवाय पुढील काम करण्यात येणार नाही अशी ग्वाही दिली व त्यानंतर या बैठकीचा समारोप करण्यात आला। या चर्चेमध्ये शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला व शेवगावमधील विविध प्रभागामध्ये चाललेल्या पाणी योजनेच्या बाबत तक्रारी केल्या व यावर ठेकेदार यांनी उत्तरे देत आलेल्या तक्रारीची दखल घेऊन याबाबत चौकशी करून दुरुस्ती केली जाईल असे सांगितले। आजच्या या बैठकीस शेवगाव कृती समितीचे सदस्य व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य सचिव प्राध्यापक किसन चव्हाण, शेवगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण लांडे, शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे, शेवगावचे माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, शिवसेनेचे एकनाथ कुसळकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, डॉक्टर अमोल फडके, कमलेश गांधी, हरीश भारदे, सालार शेख, भागा डाके, बंडू मेहर, प्रेमसुख जाजू, सलीम जिलानी, बबन पवार सर, कैलास तुजारे, गणेश साळवे, उमर शेख, रघुनाथ खेडकरकर सर तसेच शेवगाव नगर परिषदेचे पाणी पुरवठा योजनेचे उपअभियंता जगदीश जाधवर इत्यादी व शेवगाव शहरातील नागरिक यावेळी उपस्थित होते। शेवगाव शहरच्या पाणी प्रश्नावर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन नगरपालिका, शिव आणि सर्व टीम, ठेकेदार असतील, कन्स्ट्रक्टर असतील यांच्या समोर प्रेझेंटेशन झालं। प्रेझेंटेशन झाल्यानंतर डिस्ट्रीब्युशन लाईनच्या वारंवार आम्ही तक्रार करीत होतो की ही तकलादू आहे, हे 30 वर्ष पुढची चालणार नाही आणि आता जे झोन केलेत ते सगळ्या चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत आणि ह्या टाक्यांचा जे त्यांचं लिटरची क्षमता आहे त्या एकदम कमी आणि चुकीच्या पद्धतीने झालंय असं आम्ही वारंवार सांगत होतो। आज प्रेझेंटेशन मध्ये सगळ्यांनी मांडलेले प्रश्न आणि त्यानंतर घेतलेल्या कन्स्ट्रक्टरनी त्याचा मागोबा याच्यावरून असं लक्षात आलेलं आहे त्यांच्या की डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये घोटाळा झालेला आहे, आपल्याला फेर सर्वे करून याच्यात दुरुस्ती केली पाहिजे असं त्यांनी कबूल केलं। त्यानंतर शिव मॅडमनी सुद्धा कबूल केलं का ही गोष्ट माझ्या निदर्शनात आपल्यामुळे आज आली। माझ्या सुद्धा हे लक्षात नव्हतं आलं की टेक्निकल विषय क्लिअर केला असेल पण असा फॉल्ट असू शकतो हे मला वाटलं नव्हतं, पण माझ्या सुद्धा हे लक्षात आलेलं आहे। त्यामुळे आता ही जी शेवगाव शहर मधली डिस्ट्रीब्युशन लाईन काम चालू आहे ते तातडीने 10 ते 15 दिवसासाठी फेर सर्वेसाठी बंद करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर डिस्ट्रीब्युशन लाईन आणि झोन याची सुधारणा होऊन त्याचा पूर्ण परत माहिती
सगळ्या समोर मांडून आणि ते सगळ्याचं सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर किंवा सगळ्याच्या लक्षात आलं की आता हे योग्य पद्धतीने चाललंय, त्यानंतर काम सुरू केलं जाईल अशा पद्धतीचा शब्द आज माननीय शिव मॅडमनी दिलेला आहे आणि कन्स्ट्रक्शन आणि सगळ्या ठेकेदार टीमनी दिलाय. त्याबद्दल आम्ही सुद्धा त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज ह्या वेळेस सर्व पक्षीय किसन चव्हाण सर असतील, अरुण पाटील लांडे असतील, कमलेशजी गांधी असतील, वजीरभाई असतील, मधुशेठ मेहर असतील, आमचे फुंदे सर असतील, सगळेच वेगवेगळ्या पक्षातले सर्व एकत्र आले, सगळ्यांनी प्रश्न मांडले. त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि ही पाईपलाईन चांगल्या पद्धतीने पुढे जावं हीच आमची भावना आहे. शेवगाव हे असं शहर असेल, याला दुर्दैवी शहर असं म्हणता येईल, कारण एवढं मोठं जायकवाडी धरण अत्यंत जवळ असताना, उशाला असताना देखील या शेवगावकरांना मात्र 15-15, 17-17 दिवसामध्ये पाणी मिळते. आणि म्हणून ग्रामपंचायतचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झाल्यानंतर किमान 10 वर्ष झालेले आहेत. इथे एक महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना या शहरामध्ये राबवली जात होती, परंतु ती योजना जी कागदावरती आहे, ती कागदावरती योजना ही तकलादू आहे आणि इथलं जे प्रॅक्टिकली आहे ते मात्र वेगळं आहे. आणि म्हणून जे काही तिथले ठेकेदार किंवा इथलं प्रशासन किंवा जो कन्सल्ट ते जे सांगत होते की आम्ही रोज पाणी देऊ, ते मला असं वाटतं की इथल्या जाणकार नगरसेवकांनी हे प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं. याच्या संदर्भामध्ये गावकऱ्यांमध्ये, नागरिकांमध्ये जागरूकता आली, रस्ता रोको आंदोलन झालं आणि आज प्रशासनाला या सगळ्या ग्रामस्थांच्या बरोबर बैठक करावी लागली, चर्चा करावी लागली. आणि आज जो कन्सल्टंट आहे त्यांनी देखील मान्य केलेलं आहे की आत्ताची कागदावरची योजना आहे, या पद्धतीने आम्ही पाणी पुरवठा करू शकत नाही आणि म्हणून एक 8 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला सर्वे करायला वेळ द्या. आम्ही सर्वे करतो, पुन्हा एकदा आपण इथं सगळे बसूया आणि मग ग्रामस्थांच्या पुन्हा त्याचं प्रेझेंटेशन होईल. आज ज्या पद्धतीनं प्रेझेंटेशन झालं त्या पद्धतीनं आणि मग ती योजना पुढे सुरू करू. मला असं वाटतं की हा जागरूक जनतेचा हा विजय आहे, कारण अधिकारी बदलून जात असतात, ठेकेदार पैसे घेऊन निघून जात असतो, परंतु पुन्हा जर ग्रामपंचायत सारखीच परिस्थिती पुढच्या 30 वर्षामध्ये जर शेवगावकरांना येणार असेल तर 30 वर्ष सातत्यानं आत्ताच्या पिढीला लोक भविष्यातले शिव्या घालतील की तुम्ही काय करत होतात. आणि म्हणून ती वेळ आता आमच्यावरती येऊ नये म्हणून आम्ही सर्वजण आपल्या आपल्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आम्ही या पाणी मिळावं, शेवगावकरांना हक्काचं पाणी मिळावं, रोज मिळावं, याच्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहोत. आणि मला असं वाटतं की आज प्रशासनाने त्या गोष्टी मान्य केल्या. प्रशासनाच्या मनापासून धन्यवाद देतो आणि विशेष करून शेवगावकरांचे जे काही सुज्ञ गाव म्हणून लोक येत नसतात, पण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे कोणी आज सगळे सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील आणि जे कोणी पक्षाचे कार्यकर्ते आहेत, मला असं वाटतं की त्यांनी खूप वेळ दिला. भविष्यात वेळ देण्याची गरज आहे. आमचं लक्ष राहील प्रशासनावरती ही योजना योग्य पद्धतीने राबवण्यासाठी. शेवगाव प्रतिनिधी सुरेश पाटील. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.